नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळची चाललेली आहे स्वयंपाक आवरण्याची कामे. तर काल मी राजमा जो आहे तर तो भिजत घातलेला होता रात्रीचाच, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज राजम्याची भाजी बनवूयात. आता रोज काय करायचं हा बराच प्रश्न सगळ्यांना पडतो आणि सध्या आहेत ना पावसामुळे भाजीपाला सुद्धा काही इतका म्हणजे बाजारामध्ये अवेलेबल नसतो. त्यामुळे मग म्हटलं चला थोडेसे काही आपले कडधान्य वगैरे असतात जे की प्रत्येकाच घरामध्ये असतात. तर त्यामुळे मग म्हटलं ज्या दिवशी काही आपल्याकडे भाजीपाला नसतो ना त्या दिवशी मग मात्र मी असं कडधान्यांची वगैरे भाजी वगैरे बनवत असते, जेणेकरून काय होतं ना आपल्या शरीराला सुद्धा चांगलं प्रोटीन वगैरे भेटतं आणि कधीतरी आपल्याला सुद्धा असं थोडंसं काहीतरी वेगळं असं खायला भेटतं. आणि मग म्हटलं चला आता भाजीला वगैरे फोडणी वगैरे आधी देऊन घेऊयात. तर आता मग बाकीचा सगळा स्वयंपाक तर आवरलेला होता, फक्त आता भाजी आणि वरण मला बनवायचं होतं. तर जीविका स्कूलला गेलेली होती आणि ती स्कूलवरून आली की मग तिला काहीतरी खाण्यासाठी लागत असतं. आता जेव्हा कधी घरामध्ये काही स्नॅक वगैरे असेल तर मग ती स्नॅकमध्ये घेते, पण कधीतरी काय होतं ना की घरामध्ये आपल्या स्नॅक वगैरे अवेलेबल नसतं किंवा मुलांना जे खायचे ते घरामध्ये नसतं. मग कधीतरी असं चपाती भाजी किंवा मग वरण भात मी तिच्यासाठी बनवून ठेवत असते. तर आज म्हटलं आधी भाजी वगैरे बनवून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं तिच्यासाठी वरण सुद्धा आपण बनवून ठेवूयात. तर आता इथे भाजीला येत ना मी साध्या पद्धतीने जे आहे ते फोडणी देऊन घेते, कारण की आज माझा मिक्सर काही चालत नव्हता, त्याच्यामुळे वाटण वगैरे काही मला वाटताच येत नव्हतं. म्हणून म्हटलं चला आता आज आपण साध्या सिंपल अशा पद्धतीने म्हटलं रस्सा भाजी बनवूयात. आता मिक्सरला आज काय प्रॉब्लेम आला होता ना ते काही मला समजलंच नव्हतं. म्हणजे सकाळी वाटण वगैरे वाटायला घेतलं आणि अचानकच मिक्सर बंद पडला. तर म्हटलं चला आता त्याला तर दाखवून आणावंच लागणार आहे, पण म्हटलं त्याआधी आपली भाजी वगैरे बनवून ठेवूयात, कारण की कंपल्सरी एक भाजी आमच्या इथे रस्स्याची भाजी बनतेच. त्याच्यामुळे आज म्हटलं साध्या सिंपल पद्धतीने आपण अशी भाजी बनवूयात. आता वाटण वगैरे तर काही वाटता येणार नव्हतं, त्याच्यामुळे वाटणाची भाजी काय आज नव्हती, पण तरी सुद्धा ही भाजी सुद्धा खूप छान झाली होती. अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली होती, पण तितकीच ती चविष्ट सुद्धा झालेली होती. असं म्हणतात ना की ज्या दिवशी आपण खूप घाई गडबडीत किंवा खूप काहीतरी असं वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवतो आणि झटपट बनवलेलं ना की ती गोष्ट सुद्धा खूप जास्त चवदार लागते. म्हणजे भाजीमध्ये तुम्ही कोणताही पदार्थ बनवा, जर तुम्ही तो अगदी साध्या सिंपल पद्धतीने किंवा खूप जास्त घाई गडबडीत बनवला ना तर तो तितकाच चांगला लागतो. आणि जे आपण त्या दिवशी अगदी वाटून वगैरे भाज्या वगैरे बनवतो ना त्याच्या टेस्टपेक्षा सुद्धा तो खूप छान लागतो. तर येत ना इथे जीविकाने मागच्या वर्षी पालखीमध्ये हा पंखा जो आहे तो घेतलेला होता आणि अजून वर्षभर झालं बघा तो अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे चार्जिंगचाच आहे, पण तरीसुद्धा तो खूप चांगल्या पद्धतीने चालतो. आता याला वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, पण तो अजून आहे तसाच आहे. अगदी 60 रुपयांमध्येच आम्ही घेतलेला होता. पण जर आपण कधी मेकअप वगैरे केला किंवा कुठे बाहेर वगैरे गेलो, खूप जास्त गरम वगैरे होत असेल तर त्यावेळेस आपण याचा वापर वगैरे करू शकतो. आणि मला असं वाटतं की मेकअपसाठी तर हे बेस्ट प्रोडक्ट आहे जर तुम्ही स्किन केअर वगैरे करत असाल तर. आणि खरंच खूप छान आहे. अगदी 60 रुपयांमध्येच आम्ही तो घेतलेला होता आणि मला तर वाटलं पण नव्हतं त्याची क्वालिटी वगैरे इतकी चांगली काही निघेल. पण आता मुलांचं कसं असतं, कुठे बाहेर गेलं की काही ना काहीतरी त्यांना घ्यायचं असतं, त्यामुळे मी तो घेतलेला होता. पण अगदी व्यवस्थित तो असा टिकलेला आहे आणि अजूनही तो अगदी व्यवस्थित असा चालतो. आता थोड्याशा कपड्यांच्या वगैरे घड्या वगैरे घालून घेतल्या आणि त्यानंतर मग म्हटलं कपाटामध्ये ते व्यवस्थित ठेवून द्यावेत, कारण की रोजच्या रोज सगळी आवरावर करून घेतली ना तर बरं पडतं. म्हणजे मनावरती कसं दडपण वगैरे राहत नाही किंवा आपल्याला हे आवरायचे किंवा ते आवरायचे. म्हणजे जी ती कामं आपण ज्या त्या वेळेत करून घेतली ना तर घरामध्ये सुद्धा प्रसन्न असं वातावरण राहतं आणि आपल्या मनावरती सुद्धा जे ओझं आहे ते राहत नाही. बरेचदा काय होतं ना आपण तर म्हणतो की करूयात, आज करेल उद्या करेल किंवा हा ते काम मला करायचे मग मी ते 2 दिवसांनी सुद्धा करू शकते. पण काय होतं ना ते काम जर सतत आपल्या डोळ्यासमोर राहिलं ना तर ते मनावरती एक दडपण आल्यासारखं राहतं किंवा मग कुठेही आपण निवांत बसलो की ती गोष्ट आपल्या लक्षामध्ये राहते. त्याच्यामुळे मग असं वाटतं की जेवढं जे काही आहे ना ते समोर दिसलं ना की ते लगेचच आवरून घ्यायचं, म्हणजे मनावरचं ओझं आपल्या हलकं होतं आणि सारखं सारखं आपल्या लक्षामध्ये तेच येत नाही की हा हे काम मला पूर्ण करायचे. त्यामुळे जेव्हा जे काम दिसेल ना ते काम लगेच आवरून घ्यायचं आणि जेव्हा आपण अशी कामे लगेचच आवरून घेतो ना तर आपल्या मनाला सुद्धा शांती भेटते आणि कामं सुद्धा आपली पटकन होतात. उगाचच घरामध्ये अननेसेसरी पसारा जो आहे तो होत नाही किंवा कामाचं ओझं आपल्या मनावरती राहत नाही. त्यामुळे ज्या त्या वेळी जी ती कामे
कामे आवरून घेतली तर बरं पडतं. आपलं सुद्धा मन प्रसन्न राहतं, घरातील सुद्धा वातावरण प्रसन्न होऊन जातं आणि जेव्हा आपण स्वतःच असं प्रसन्न मनाने सगळी कामं करतो, उत्साहाने सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेतो, सगळं जिथल्या तिथे करायला आपण सुरुवात करतो ना, त्यावेळेस आपोआपच आपल्या घरातील वातावरण सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीचं होतं आणि त्याच्यासोबतच आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. नाहीतर मग इथे पसारा आहे किंवा त्या कोपऱ्यामध्ये पसारा आहे, घरामध्ये सगळीकडेच अस्वच्छता वगैरे असली, तर ते एक मनावरती सुद्धा दडपण असतं आणि ते व्यवस्थित सुद्धा आपल्याला पाहताना ते वाटत नाही. शेवटी ते कधी ना कधीतरी आपल्याला ते क्लीन करायचंच असतं. पण काय होतं ना, जेव्हा एकदम सगळी क्लिनिंग करायला घेतो ना, त्यावेळेस खूप जास्त वेळ आपला त्यामध्ये जातो. मग रोजच्या रोज जर तुम्ही अगदी व्यवस्थित सगळं जिथल्या तिथे वस्तू ठेवल्या ना, तर नंतरचं जे क्लिनिंग असतं ना, जी की आपण डीप क्लिनिंग करतो, त्यावेळेस आपल्याला जास्त त्रास जो आहे तो होत नाही. एकदमच सगळं करायला घेतलं तर पूर्ण दिवसभर सुद्धा आपला त्या कामांमध्ये जातो. आता इकडे झाडू वगैरे मारून घेते तोपर्यंत मग माझं इथे वरण वगैरे सुद्धा शिजलेलं होतं. तर म्हटलं चला त्याला फोडणी देऊन घेऊयात आणि जीविकाला आहेत ना अशाच पद्धतीचं वरण खायला आवडतं. तिला असं कुकरला वगैरे लावून केलं ना, की तिला ते जास्त काही आवडत नाही. त्यामुळे मग असं असतं, की तिच्या पद्धतीने मी तिला ते बनवून वगैरे ठेवत असते. आता हॉलची फक्त माझी जी काही झाडून वगैरे घ्यायचं होतं ना, तर ते राहिलेलं होतं. म्हणजे हॉलची क्लिनिंग राहिलेली होती. त्यामुळे मग म्हटलं आधी वरणाला फोडणी देऊन घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपली हॉलची जी काही क्लिनिंग आहे ती आवरून घेऊयात. आता ती एकदा स्कूलला जीविका घरातून बाहेर गेली ना, तर मग माझं काम सुद्धा मला पटकन आवरता येतं. म्हणजे सकाळी मुलं घरातून बाहेर पडली ना, तर आपल्याला सुद्धा घरातील कामं करताना अगदी सोपं जातं आणि मग रोजच्या रोज कसं क्लिनिंग वगैरे सुद्धा आपली अगदी व्यवस्थित होऊन जाते. ज्या दिवशी मुलं घरी असतात ना, त्या दिवशी मग आपल्याला काही क्लिनिंग वगैरे पटकन करता येत नाही. कारण की मुलांचं सगळं जे रुटीन आहे ते आपल्याला फॉलो करावं लागतं. तर मग आता म्हटलं ती स्कूलला गेली, तर म्हटलं चला आता पहिल्यांदा स्वयंपाकाची थोडीफार राहिलेली काम आहे ती आवरून घेऊयात आणि मग म्हटलं हॉलची साफसफाई करूयात. आता म्हटलं जोपर्यंत वरण वगैरे होतंय तोपर्यंत म्हटलं चला थोडीशी बाहेरची आवरावर करूयात. आता हॉल वगैरे क्लीन करणं किंवा सोफे वगैरे झटकून घेणं हे माझं रोजचं काम असतं. थोडीफार धूळ वगैरे जरी झालेली असली तरी सुद्धा ती रोजच्या रोज झटकून वगैरे घ्यावी लागते. म्हणजे कसं घरातील वातावरण प्रसन्न राहतं, धूळ वगैरे घरामध्ये जास्त येत नाही आणि आपल्याला सुद्धा ते पाहताना छान वाटतं. नाहीतर मग घरामध्ये सगळीकडे धूळ वगैरे असली की मग ते पाहताना चांगलं वाटत नाही किंवा आपल्यालाच एक ते मनाला असं वाटतं की इथे धूळ आहे, तिथे धूळ आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की चला रोजच्या रोज आपली साफसफाई करून घेऊयात. आता सकाळी काय होतं ना, जीविका घरामध्ये असते, त्यानंतर सगळ्यांनाच बाहेर जायचं असतं, त्याच्यामुळे दरवाजा सतत ओपन असतो आणि सध्या माशांचं प्रमाण एवढं आहे ना, की थोडं जरी दरवाजा उघडा राहिला ना, तरी सुद्धा माशा आतमध्ये येतात. मग ते असं खिडकीतून मला त्या बाहेर काढाव्या लागतात. म्हणजे जाळीवरती त्या येऊन बसतात, कारण की त्या साईडला उजेड थोडासा जास्त आहे आणि मग तिकडे त्या येऊन बसल्या की मग त्यांना असं मला बाहेर काढावं लागतं. जोपर्यंत मी फरशा वगैरे फिनाईल वगैरे टाकून क्लीन करत नाहीये ना, तोपर्यंत माशा घरामध्ये असतातच. एकदा फरशा वगैरे क्लीन केल्या, फॅन वगैरे चालू केला की मग त्या पटकन बाहेर जातात. आता सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा मी खिडक्या वगैरे ओपन करून ठेवते, कारण की बाहेरची छान शुद्ध हवा आपल्या घरामध्ये आली पाहिजे आणि आपल्याला सुद्धा कसं छान अशी बाहेरची फ्रेश हवा आतमध्ये आली की आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. नाहीतर खिडक्या वगैरे सगळंच बंद करून ठेवलं तर घरामध्ये सुद्धा कुबट वास यायला लागतो. आता खिडक्या वगैरे ओपन ठेवल्या की घरामध्ये धूळ ही येणारच आहे, पण बाहेरची शुद्ध हवा येणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला साफसफाई करायला लागली तरी सुद्धा चालू शकतं, पण बाहेरची फ्रेश हवा ही सुद्धा घेणं तितकंच जास्त गरजेचं आहे. आता या ड्रॉवरमध्ये ना जीविकाने बऱ्याचशा काही काल वस्तू ठेवलेल्या होत्या. म्हणजे आदल्या दिवशी तिला सुट्टी होती, तर तिने यातला एक ड्रॉवर जो आहे तो तिच्यासाठी रिकामा करून घेतलेला होता. ज्या की तिला लागतायत त्या गोष्टी तिला त्यामध्ये ठेवायच्या होत्या. त्यामुळे तिने या ड्रॉवरमधल्या सगळ्या गोष्टी काढलेल्या होत्या आणि त्या पलीकडच्या साईडच्या ड्रॉवरमध्ये त्या टाकलेल्या होत्या. आता यामध्ये तिने एवढं सामान काय कोंबलेलं होतं ना, की ते सगळं मी साईडला काढलं. आता यामध्ये ना बऱ्याचशा न लागणाऱ्या गोष्टी सुद्धा होत्या, पण तिचं असं असतं की हे मला लागतंय, ते मला लागतंय. आता मुलं म्हटलं की सगळ्याच गोष्टी त्यांना हव्या असतात. आता तिला ज्या गोष्टी नाही लागत आहेत किंवा जी खेळणी त्यात अजिबातच खेळत नाहीये, त्या मी लगेच साईडला काढून ठेवते. आता या गोष्टी बाहेर टाकताना आहेत ना, मी त्या सगळ्या एकदम बाहेर काढत नाही. थोडं थोडं करून सगळं जे आहे ते मी क्लिनिंग करते. कारण की मुलांचं कसं असतं ना, त्यांचं खूप बारीक लक्ष असतं, सगळ्या गोष्टी त्यांना हव्या असतात. त्यामुळे ना जेवढ्या थोड्याफार गोष्टी आहेत ना, त्या मी ठेवते आणि ज्या नाही लागत आहेत ना, त्याच थोड्याशा त्यातल्या मी साईडला काढून ठेवते. म्हणजे एकदम त्यांना सुद्धा जो आहे तो रडायला वगैरे त्यांनी सुद्धा सुरुवात करायला नको. कारण की मुलांच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित अशा लक्षात असतात आणि मग एकदमच आपण सगळं टाकून दिलं की मग ते खूप आरडाओरडा करतात किंवा चिडचिड करायला सुरुवात करतात किंवा मग त्यांचं रडणं सुरू असतं. त्यामुळे मग मी काय करते, थोड्या थोड्या गोष्टी डिस्कार्ड करते. असं एकदम सगळं काय जे आहे ते टाकून वगैरे मी देत नाही.
आता जेवढं काही मला वाटतंय, की हां, हे सगळं आता आपण टाकून दिलं पाहिजेत, त्या गोष्टी सगळ्या साईडला काढून ठेवल्या, जेणेकरून उगाचच घरामध्ये पसारा वगैरे होणार नाही किंवा घरामध्ये असे ड्रॉवर असतात, जे की वर्षानुवर्षे तसेच भरलेले असतात आणि त्यामध्ये सुद्धा आपण अजून गोष्टी टाकत राहतो. त्यामुळे मग जेवढं काही आपल्याला गरजेचं आहे किंवा ज्या गोष्टी आपल्या वापरामध्ये आहेत, त्याच गोष्टी आपण घरामध्ये ठेवायच्या. मग ते मुलांची खेळणी असू देत, स्कूलची बुक्स असू देत किंवा आपल्या बाबतीत कपडे असू देत, काहीही असू देत घरामध्ये, ज्या गोष्टींची आपल्याला खरंच आवश्यकता आहे ना, त्याच गोष्टी फक्त घरामध्ये ठेवायच्या, जेणेकरून घरामध्ये पसारा होत नाही, निगेटिव्ह गोष्टी घरामध्ये जास्त राहत नाही, त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही आणि जोपर्यंत येत ना जुन्या गोष्टी घरातून आपण बाहेर काढत नाहीत ना, तोपर्यंत नवीन गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही. त्यामुळे ना अशा गोष्टी उगाचच घरामध्ये ठेवण्यामध्ये सुद्धा काहीच अर्थ नसतो. कधी ना कधीतरी आपल्याला ते डिस्कार्ड करायचंच असतं. त्याच्यामुळे जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल ना, तेव्हा ते आपण डिस्कार्ड सुद्धा करून टाकल्या पाहिजेत. आता सगळ्यात शेवटी मग किचनची सुद्धा म्हटलं आता क्लिनिंग करायची आहे, पण त्या आधी आहेत ना बेसिन क्लीन करणं हे माझं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. आता जोपर्यंत म्हटलं गॅसची शेगडी थंड होतीये, तोपर्यंत म्हटलं आपण फरशा वगैरे क्लीन करून घेऊयात. कारण की आता मी गॅस तर पुसायला घेतलेला होता, पण शेगडी खूपच जास्त गरम होती. त्यामुळे मग म्हटलं आधी फरशा वगैरे ज्या आहेत, तर म्हटलं त्या क्लीन करून घेऊयात आणि मग नंतरनं म्हटलं शेगडी वगैरे आपल्याला क्लीन करता येईल. तर फरशा वगैरे क्लीन करणं ना हे माझं रोजचं काम असतं. म्हणजे रोज डेली न चुकता मी फरशा वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करून घेत असते. तर कधी मिठाच्या पाण्याने किंवा कधी फिनाईलने जे काही लिक्विड आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असेल, त्याने आपण फरशा वगैरे क्लीन करू शकतो, जेणेकरून माशा वगैरे किंवा चिलटं वगैरे घरामध्ये राहत नाहीत. आता या फरशीवरती येत ना जरी रोजच्या रोज फरशी पुसून वगैरे नाही घेतली ना तरीसुद्धा चालू शकतं. कारण की यावरती काही जास्त डाग वगैरे असे दिसत नाहीत. अशी पूर्ण व्हाईट किंवा प्लेन अशी ही फरशी अजिबात नाहीये आणि त्याच्यावरती काही डाग वगैरे सुद्धा राहत नाहीत किंवा दिसत सुद्धा नाहीत. पण तरी सुद्धा एक सवय असते आपल्याला रोजच्या रोज फरशा वगैरे क्लीन करून घेण्याची, जेणेकरून काही धूळ वगैरे असेल किंवा काही फरशीला डाग वगैरे राहिलेले असतील तर ते काही दिसून येत नाहीत. त्यामुळे डेली न चुकता मी फरशा वगैरे सुद्धा व्यवस्थित अशा क्लीन करून घेत असते, जेणेकरून कुठे काही डाग वगैरे जरी राहिलेले असतील तरी ते राहणार नाहीत. आणि कसं सतत आत बाहेर सगळ्यांचं चालू असतं आणि मग सतत ते पाय मातीचे जे पाय असतात तर त्याचे डाग वगैरे असे दिसून येतात. त्याच्यामुळे मग माझं असं असतं की नकोच, आपलं रोजच्या रोज जे आहे ते आपण क्लिनिंग मेंटेन ठेवली तर घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहतं आणि सगळ्या गोष्टी घरातील ज्या आहेत त्या दिसताना सुद्धा तितक्याच जास्त चांगल्या दिसतात आणि सगळी कामं आवरून घेतली ना तर मनाला सुद्धा फ्रेश वाटतं आणि जेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं, आपल्याला प्रसन्न वाटतं, तेव्हाच आपण आपलं घर जे आहे ते प्रसन्न ठेवू शकतो असं निदान मला तरी वाटतं. त्यामुळे कामाचं कुठल्या ओझं राहत नाही, दडपण राहत नाही. त्यामुळे जसं जमेल ना तसं सगळं क्लिनिंग वगैरे मी करून घेत असते. तर आता सगळ्यात शेवटी मग म्हटलं गॅसची शेगडीच राहिलेली आहे, तर ती सुद्धा मग आता क्लीन करून घेतली. स्वयंपाक वगैरे सगळा आवरलेला होता. जेव्हा पूर्ण स्वयंपाक होतो ना, तेव्हाच मी ओटा वगैरे क्लीन करून घेत असते. भांडी वगैरे क्लीन करून झाली, की लगेच माझं असं असतं, की शेगडीसुद्धा क्लीन करून घ्यायची. म्हणजे हातासरशी आपली सगळी कामं होऊन जातात आणि मग एकदा सगळी कामं झाली, की मग आपण सुद्धा निवांत होतो. कामाचं काही ओझं राहत नाही आणि दुसरं जरी काही आपल्याला काम करायचं असेल, तरीसुद्धा आपण ते बिनधास्तपणे करू शकतो. मनावरती कुठलं ओझं नसलं, की कामंसुद्धा आपली पटकन आवरतात. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.